नमस्कार, मी रामदास तपसे आणि आपण पाहत आहात न्यूज ऑन महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील विविध भागामध्ये जी विविध पिकं घेतली जातात त्या पिकांची माहिती या भागातल्या शेतकऱ्यांना त्या भागातल्या पिकांची माहिती मिळावी म्हणून आपण ॲग्रो ऑन महाराष्ट्र हा न्यूज ऑन महाराष्ट्र या वाहिनीवर कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. आणि या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातल्या, विविध गावातल्या, विविध खेड्यामधल्या शेतामध्ये जाऊन आपण जी काही नवीन नवीन प्रयोग शेतकऱ्यांनी राबवलेले आहेत, नवीन नवीन पिकं घेतलेली आहेत, त्या पिकांची माहिती आपल्या या भागातल्या शेतकऱ्यांना व्हावी म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचे वार्तांकन करत असतो. त्याच अनुषंगानं आज आपण ढाकेफळ या गावामध्ये आलेलो आहोत. या गावचे युवा शेतकरी गणेश थोरात यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. आपल्या शेतीमध्ये ते अनेक प्रकारचे नवीन नवीन पिकं सध्या घेत आहेत. इतरही पिकं घेता घेता त्यांनी यावर्षी या ठिकाणी गोल गव्हाचं पीक या ठिकाणी घेतलेलं आहे आणि हे पीक आता चांगलं बहारामध्ये आलेलं आहे. या ठिकाणी आपण बघतोय की या गव्हाला फुटवे अनेक झालेले आहेत. गव्हाच्या ओंबीमध्ये दाणे यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे आणि हा गहू शुगर फ्री गहू आहे. ज्यांना गव्हाचं अन्न पचत नाही, ज्यांना गहू खाल्ल्यानंतर, चपाती खाल्ल्यानंतर पोट गच्च होते, अशा लोकांसाठी या गव्हाची फार उपयुक्तता आहे. आणि हा गहू अनेक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी मागणी होती, मात्र आपल्या भागामध्ये उत्पादन होत नव्हतं. आपल्या भागात शेतकऱ्यांना याची माहिती नव्हती, म्हणून अनेक शेतकरी, अनेक या भागातले जे कोणी गहू खात होते ते लोक अमेझॉनहून वगैरे अशा इतर ठिकाणावरून हा गहू मागवून घ्यायचे आणि तो गहू खायचे. हा शुगर फ्री गहू असल्यामुळे ज्यांना शुगर वगैरे आहे ते लोक तर या गव्हाला खूप मागणी असते त्या लोकांची. म्हणून या भागातले शेतकरी गणेश थोरात यांनी मला वाटतं 1 एकरवर या गव्हाची पेरणी केलेली आहे आणि हा गहू पाहण्यासाठी या ठिकाणी अनेक शेतकरी येत असतात. आज सुद्धा याच गावातले आणि या भागातले बरेचसे शेतकरी आज या ठिकाणी गहू पाहत असताना मला दिसले आणि मला पण बोलावण्यात आलं की अनेक शेतकरी आलेले आहेत, तुम्ही पण गहू बघायला या. जेव्हा आम्ही हा गहू पाहिला तेव्हा हा खरोखरच इतर गव्हापेक्षा वेगळा गहू आम्हाला वाटला. आणि हा गहू कसा आहे, खायला कसा आहे, याचा उतार काय येणार आहे, याची पेरणी कशी केली, याला बियाणं किती लागलं, याची मशागत कशी केली आणि याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आपल्याबरोबर शेतकरी उभा आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊयात. तत्पूर्वी या ठिकाणी जे काही या भागातले शेतकरी हा गहू पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याकडून या गव्हाच्या बाबतीत आपण काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? पारवे पांडुरंग. पारवे पांडुरंग. बर बर बर. काय हा गहू पाहण्यासाठी आला होता? आता हे आमच्या भागामध्ये नवीन पीक आलेलं आहे. बर. आणि ह्या पिकासाठी आम्ही अधून मधून लहानपणापासून बघायला येतो. आता काढण्याच्या आकाराला गहू आलेला आहे. बर. त्यामुळे आम्ही बरेच जणी बघायला इथं आलेलो आहे. काय वाटलं मग तुम्हाला हा गहू बघून? आम्हाला फार सुंदर वाटलेला आहे. आणि ह्या गावापासून कशामुळे आवडलं तुम्हाला हा? सुंदर कशामुळे वाटला? काय वेगळं? आता दुसऱ्या प्लॉट मध्ये आमचा वेगळा गहू आहे आणि ह्या गावात आणि त्या गावात आम्हाला फरक वाटायला. काय वाटायला फरक? याच्यामध्ये ज्वारी, याची जी गव्हाची ज्वारी आहे ते गोल आकाराची आहे आणि दुसऱ्या प्लॉट मध्ये लांब आकाराची आहे. लांब आकाराची म्हणजे ह्याचे ओंबे ओंब्या पण लांब आहेत. आता याच्या ओंब्या पण कमी लांबीच्या पण भरपूर याच्यात पीक भरलेलं आहे. ओंबीचं लांबी कमी असल्यामुळे मग उत्पादन कमी येणार का? ह्याला भरपूर येणार, जास्त येणार. हा, डबल आहे, कारण ह्याच्यामध्ये गव्हाची संख्या जास्त आहे आणि खायला पण चांगला असं वाटतो. खायला चांगला असेल असं वाटतं तुम्हाला? आणि मग खायला कसा आहे? भविष्यात तुम्हाला हा खायला बी घेऊन जायचा आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी आले. आणि बी पण नेणार आहेत आम्ही आता लावायला परत. बरोबर. म्हणजे आता पुढच्या वर्षी तुम्हाला या भागामध्ये करायचं आहे. उत्पन्न आम्हाला वाढवायचे या भागात. यापूर्वी गोल गव्हाविषयी कुठे ऐकलं होतं का आपण? नाही, ते बाहेर देशातून ऐकायला मिळाली माहिती आम्हाला. बाहेर राज्यात बाहेर राज्यात तुम्ही ऐकत होता की असं गहू आहे म्हणून. आणि हा गहू आपल्या गावामध्ये आलाय. कसा आलाय, कसं उत्पादन येतंय, पीक कसं असतं हे बघण्यासाठी आज तुम्ही इथे आलेला, प्लॉटवर आलो तिथे. बरोबर. कधी आलात तुम्ही? सकाळी आलो. आणि मग काय किती उतार होईल वाटतं तुम्हाला आता ह्या गावात? एकरी अंदाजे 25 ते 30 क्विंटल येईल. 25-30 क्विंटल येईल. मग हा दुसरा गहू एवढा होत नाही. मग हा कशामुळे होणार एवढा जास्त? ह्याच्या ते क्षमता वेगळी वाटायली याची जरा. ह्याच्यात गव्हाची जी भराई आहे ती वेगळ्या पद्धतीचा गहू आहे आणि उंबी बारीक असून याच्यात भरपूर प्रमाण खूप जास्त आहे.
हा. आणि बाहेरली उंबी लांब असून हा त्याच्यात तेवढं पीक भरलेलं नाही. हो हो आता ही लांब आणली तुम्हाला दाखवायला. लांब आहे आणि हे कमी लांबीचे आहे. कमी लांबी. याच्यात फरक आहे. यामध्ये एवढा फरक दिसतोय हा, आपल्याला. हा. पण तरी सुद्धा याच्यामध्ये गहू जास्त येणार. गहू जास्त आहे ना. बरोबर. म्हणजे भविष्यात तुम्हाला हा गहू पेरायचा आहे पेरायचा. आणि हा गहू खायचा आहे. खायचा आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी या गव्हाची खात्री करण्यासाठी हो. या गावाची माहिती घेण्यासाठी हो. तुम्ही या ठिकाणी आलो. माझ्या या बाजूला काही आणखी शेतकरी आहेत. रामा, आपण कुठले ढाकेफळच का? बरोबर. काय माहिती मिळाली ती तुम्हाला ह्या गावाविषयी? काय नाही, शुगरला चांगला. बरं, म्हणजे शुगर वगैरे असेल तर खाण्यासाठी चांगला आहे म्हणून तुम्ही बघायला आलाय ते बी किंवा आम्ही बघितलं बागलकोट, हा मग तिकडून आमच्या शेतकऱ्यांनी घेऊन आले. बागलकोट म्हणजे कर्नाटक एरियामध्ये. हा, त्या भागामध्ये पाहिलं होतं तुम्ही. त्या भागामध्ये पाहिजे होतं. आणि मग तिथं ज्या प्रमाणात येत होता गहू त्याप्रमाणे आलाय का मग इथं आता? हो, चांगला आलाय. चांगला आलाय. चांगला आलाय. मग येईल का उत्पादन या शेतकऱ्याला चांगलं? हो, येईन की. बघा आपल्या भागामध्ये आता हे गहू बाकीचे शेतकरी पण पेरतील का आता? येतील ना. कारण ह्याला भाव कसा आहे आता? त्याला भाव समजेपेक्षा जास्त भाव आहे. जास्त भाव आहे ह्याला. मग तुम्ही तिकडे खाल्ला होता का मग बागलकोटला? नाही, आम्ही काय खाल्लं नाही. मग खायचा काही योग आला नाही तुमचा? पाहिला मात्र खायचा योग आला नाही. नाही. आता यावर्षी तुमच्या गावात असल्यामुळे तुम्हाला खाण्याचा योग येईल असं मला वाटतं. घेऊन आले. आता आज या ठिकाणी उपलब्ध आहे, तुम्ही इथं आलात म्हणजे भविष्यात हे जेव्हा गहू तयार होईल हो. त्यावेळी सुद्धा हा गहू या गावातल्या काही लोकांना मिळेल, बाजूच्यांना पण मिळणार आहे. तर त्यावेळी याचा प्रत्यक्ष खायचा अनुभव तुम्हाला येणार आहे. हो. नमस्कार, तुम्हाला काय अनुभव आला? तुम्हाला काय माहिती मिळाली या गावाविषयी? नवीन जात नवीन जात आहे आपल्याकडे ही, आणि उत्पादन त्याचं जास्त आहे. जास्त येईल उत्पादन. काय तुम्हाला का बरं वाटतं उत्पादन जास्त येईल? मग कारण त्याची आम्हाला तर वाटतं की याची ओंबी लहान आहे मग उत्पादन कमी येणार ह्या गावापेक्षा. उंबी लहान असली तर त्याचे डबल आहे. गव्हाचं प्रमाण जास्त आहे. हो, आपल्या उंबीपेक्षा. बरं, याला फुटवा कसा वाटतो तुम्हाला? इतर गावापेक्षा फुटवा जास्त वाटतो का? आपल्या गावापेक्षा जास्त फोटो. जास्त फुटवा आहे. हो. आणि जास्त फुटवा आणि जास्त दाण्यांची संख्या असल्यामुळं या ठिकाणी उत्पादन जास्त येईल का? हो. मग आता हा जवळपास 1 एकरचा प्लॉट आहे आणि एकरच्या प्लॉट मध्ये आता यांनी सांगितलं की 25 क्विंटल पर्यंत उत्पादन येऊ शकतं. येईल का तेवढं उत्पादन? नक्की 25 क्विंटल. आता तुम्ही अनुभवी आहात, जुने आहात, तुम्ही बरेच आतापर्यंत उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. 25 बरं. क्विंटल नक्की येते. बऱ्याच ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीक बघितलेलं आहे आणि तुमच्या नजरेतून जर याला 25 क्विंटल उत्पादन येईल असं तुम्हाला वाटत असेल, शेतकऱ्याचं भावना बी वाढणार नाही. हा, म्हणजे हा जर गहू परवडेबल राहिला, या शेतकऱ्याला जर हा गहू परवडला तर पुढच्या वर्षी आपल्या भागात देखील हा गहू बरेच होतील. पाहायला मिळेल या हो. ठिकाणी. मग तुम्ही समाधानी आहात का हा गहू बघून? तुम्हाला चांगलं वाटलं का या ठिकाणी? बर बर बर. अजून इकडे काही आपल्या सोबत आलेले आहेत. अण्णा नमस्कार. काय काय वाटलं तुम्हाला ह्या गावाविषयी? चांगलं वाटलं गावात. काय आवडलं तुम्हाला ह्या गावाचं? काय वैशिष्ट्य चांगलं वाटलं तुम्हाला? शुगर किंग चांगला आहे हा हा हा. प्लॉट बी चांगला आलेला आहे. हो, तेच प्लॉट विषयीच बोलतो मी. किंवा तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला? की उतार चांगला येईल का? इतर शेतकऱ्याला हा परवडेल का गहू घ्यायला मग आता? परवडतंय ना. आणि इतर गावापेक्षा याला जर भाव चांगला असेल तर मला वाटतं की नक्कीच परवडेल मग. भाव चांगला राहणार आहे. हा, मार्केटमध्ये काय आता तुम्ही बागलकोटला होता तिकडे काय भावाचं माहिती आयडिया होती का तुम्हाला? नाही काय. भाव आपल्या गावापेक्षा जास्त असेल, राहणार. जास्त होता ना. मग आता आपल्या ह्या ठिकाणी जेव्हा हे शेतकरी येतात बघतात तेव्हा म्हणजे सगळ्यांचा दृष्टिकोन असा आहे का की हे शेती परवडू शकते? हो, परवडू शकते. परवडू शकते. मग हा गहू इतर गव्हापेक्षा लवकर येतो का उशिरा येतो का? काय लवकर. कशी आयडिया आहे? काय आता समजेल ना आता. आताच काय टायमिंग? हा, टायमिंग आता समजेल. बघू आपण शेतकऱ्याला हे प्रश्न विचारूयात. या गावचे लागतं काय? हो, कालावधी किती लागतो? किती एकरमध्ये? या गावचे माजी सरपंच देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि सरपंच नमस्कार. काय सरपंच काय वाटलं तुम्हाला हा गहू पाहून? त्यांनी खास करून घोष बघायला आलतो. गहू बघायला आलते? एक गोल गहू आहे म्हणलं मला बघायचं. हा हा. आपला गहू आहे थोडं लांब असतो. किंवा गोल गहू आहे तर कसा आहे, याचं पीक कसं येते? नवीन प्रयोग हा. आहे. टोकन पत्ती लावले त्याला. हा. तर मग मी सारखे कधी फोन विचारत असतो हा. काहीतरी नवीन नवीन प्रयोग. हा टोकन पद्धतीने पेरलाय का आता? टोकन पत्ती टोकन यंत्रानं पेरलाय? हा. मी लावलाय बाया म्हणजे मजूर लावून अच्छा. हा लावलाय ना. हा टोकन यंत्राने हे लावलाय. मग ते हा. बघायचं चालतो मी नेमका लावलाय कसा. हा. आपल्या इकडे कसं करतात सारी पद्धतीने पेरतात ना. हो हो हो. सारी पद्धतीने पेरून हे ठिबक पेरणार. हा. आपल्याला सारी पद्धतीने जास्त गहू असतो. म्हणजे आपल्या शेती हो, सारा पद्धतीने जास्त गव्हाची पेरणी केली जाते. टोकन पद्धतीने केली. मात्र हा टोकन पद्धतीवर आहे आणि ड्रीप आहे. ठिबक केलेला आहे याला. आणि आलाय पण तसा ना गहू. हा, म्हणजे हे गव्हाचं पीक तुम्हाला आवडलंय म्हणजे आणि पुढच्या वर्षी करायची इच्छा झाली. भविष्यात तुम्हाला पुढच्या वर्षी हे पीक घ्यायचंय. तर आपली जी काही प्रश्न आहेत, आता तुम्ही हे माझ्यासारखंच आताच पाहतात, मी आताच पाहतोय. मात्र ज्या शेतकऱ्याने हे बियाणं आणलंय
जिथून आणलंय जे पेरलंय त्याची पेरणी कशी केली, पेरणी सोबत खतं कुठली दिलेली आहेत, आतापर्यंत त्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे, असेल याला बियाणं किती लागले एकरी, व्यवस्थापन कसं केलं, याचं तण नियंत्रण कशा प्रकारे केलंय, पाण्याचं व्यवस्थापन कसं केलंय, आणि आज रोजी याला पेरून किती दिवस झालेले आहेत, काढणी कधी होणार आहे आणि याचं उत्पादन काय येणार आहे, या सर्व प्रश्नाची उत्तर जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी शेतकरी गणेश थोरात यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्ते दादा. काय गव्हाची पेरणी ते गव्हाची काढणी किंवा आजपर्यंत या ज्या पोझिशन मध्ये गहू आहे इथपर्यंत या गव्हाविषयी आपण जे जे काही मेहनत केलेली आहे, जे आतापर्यंत जे काही त्याचं हे केलेलं आहे आपण पेरणी ते आतापर्यंत याची सर्व पद्धती, याची सगळं माहिती आम्हाला सांगा. जे काही शेतकऱ्यांना हा गहू या भागात नावा आहे की मग आता गोल गहू तर याची पेरायची पद्धत वेगळी आहे का, काढायची पद्धत वेगळी आहे का, याला खतं वेगळी लागतात का, याला काही फवारणी वेगळी लागते का, हे सर्व प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये की हा गहू आपल्याकडे पहिल्यांदा झाला आहे, मग आपण पेरला तर चालेल का, आपल्याला याचं सगळं काही करणं होईल का एवढी कामं, मग ह्याला नेमकी कुठली कामं आहेत, इतर गावात ह्या गावात फरक काय आहे, याची सर्व माहिती आम्हाला सुरुवातीच्या जमिनीच्या तयारीपासून आजपर्यंतच्या ह्याची पूर्ण माहिती आम्हाला स्टेप बाय स्टेप बाय. माझं नाव गणेश परमेश्वर थोरात, राहणार डाकेफळ, तालुका केज, जिल्हा बीड. माझा मोबाईल नंबर 8554087957. हे गहू मी सोयाबीन काढून लावलेला आहे. सोयाबीन काढल्यानंतर आपला साधा जी गहू आहे रेग्युलर मधला 2189 त्याच्यापेक्षा हे बियाणं वेगळं वाटलं मला, हे गोल्ड होऊया. ते बियाणं कमी भेटल्यामुळे 10 किलोच बियाणं भेटलं, तर आपण ते 3.25 फुटावरती ड्रीप टाकून दोन्ही साईडनं टोकन केलं त्याचं. एका जागेवर एक त्याचे 3-4 बी पडलेले आहेत, तरी बी ह्याला फुटवाय 40-50 60 पर्यंत फुटवाय एका उंबीमध्ये. एका उंबीला 60 पर्यंत फुटवे आलेले आहेत. म्हणजे जे 3-4 गहू पडले त्याला एक 50-60 पर्यंत फुटवे आहेत त्या गव्हाला. आणि रेग्युलर मध्येच खत ह्याला खत काय टाकलेलं नव्हतं आपण ह्याला फक्त सुपर फॉस्फेट टाकलं होतं, कारण की आपल्याला पुन्हा हे करायचं होतं म्हणून पेरणी सोबत सुपर फॉस्फेट दिलं होतं टाकलं होतं त्याच्यामुळे. आणि फवारणी याला एक ह्याच्यामुळे टॉनिकची एक फवारणी केली, बाकी काही नाही. पुन्हा रेग्युलर मध्ये फक्त पाणी देत राहिलो ह्याला. पाणी किती द्यावं लागले आतापर्यंत? पाणी याला ड्रीप असल्यामुळे मी आठवड्याला याला 2-3 तास पाणी देत होतो. आता एक पाणी द्यायचंय, शेवट आता एक 15-20 दिवसामध्ये काढायला येईल आपण. बरोबर. आपल्या रेग्युलर गावापेक्षा 2189 पेक्षा थोडे एक 10-15 दिवस याला एक्स्ट्रा लागते. 15 दिवस कालावधी जास्त लागतो. आणि मग उताराचं कसं आहे आता, ह्याचा किती होईल तुम्हाला हा गहू? उताराला आपल्याला किलोला 1.5 क्विंटल 100% होतं हे गहू. 1 किलोला 1.5 क्विंटल. मग आता तुम्ही 10 किती किलो पेरला? आपण 10 किलो पेरलेला. 10 किलो पेरला तर किती होईल तुमचा अंदाज? आता 10 किलोला आपल्याला एक 15-20 क्विंटल पर्यंत 100% 15-20 क्विंटल पर्यंत उत्पादन येईल. आणि ह्या दोन ओळीतलं अंतर जास्त वाटतंय. अंतर जास्त ठेवलं कारण बी कमी होतं म्हणून. तुम्हाला बियाणं कमी पडलं, आणखी जर बियाणं असतं तर हे अंतर कमी करता येत होतं. उतारा वाढला असता. वाढलं. नाही, तरी मला असं वाटतं की एकर मध्ये जरी 20 क्विंटल जरी झालं तरी इतर गव्हापेक्षा हा गहू परवडतो. 20 क्विंटल जरी झालं तरी. काय वैशिष्ट्य, तुम्ही कशामुळे चॉईस केला हा गहू? काय वाटलं वेगळं तुम्हाला याच्यामध्ये? एक तर शुगर फ्री गहू आहे आणि याच्यात फॉलिक ऍसिड जास्त आहे. बरं. आणि चपाती पचायला बी 3 टाइम बी जरी चपाती खाल्ली तरी असं पोट गच्च होणार नाही काही नाही. त्याच्यामुळे मग हे निवडलं वाण. बरं. मग आणि याचे दर कसे आहेत मग आता इतर गव्हाच्या आणि याच्यामध्ये काय फरक, किती फरक आहे? दुप्पट तिप्पटच दर राहते मार्केटमध्ये, कारण की आपल्या साईडला मार्केटला नाही. जी आता शुगरवाले ती त्यांना 100% हे गहू घेऊन जाते, कारण की आता जास्त मागणी ते गव्हाची बिया आणि आपल्या साईडला नाही बी गहू ती. जास्त शेतकरी तर पेरायच नाही येणार आहेत. आता हा सरळ वाण आहे का संकरित? म्हणजे हा याचं बियाणं दुसरं आणावं लागणार पेरणीला का हेच पेरावं लागणार? बियाणं येते, हे बियाणं पेरलं तरी चालते पुढे. आणि आता किती दिवसाला काढणीला तयार होईल आता हे पीक? मग 15 दिवसामध्ये येते काढायला. 15 दिवसामध्ये हे काढणीला तयार होईल. आता ह्याला कसं मशीननं काढणार तुम्ही? काढायची पद्धत काय कसं आहे? बाकी इतर गव्हासारखं करता येणार आहे? हार्वेस्टरने काढता येते ना, असं पण काढता येते. बघितलंय आपण की या ठिकाणी गणेश थोरात यांनी या गव्हाविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे. गहू बियाणं आणलं कसं, लावलं कसं, पेरलं कसं, त्याचं अंतर किती ठेवलं, त्याला पाणी किती दिले, खत कुठलं दिलं, याची सर्व माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि शेतकऱ्यांना अंदाज होता की 20-25 क्विंटल पर्यंत याचा उतारा येईल. मात्र त्यांनी सांगितलं की हा गहू मला आणखी किमान 15 किलो, म्हणजे 10 किलो पेरलंय त्यांनी, तर 15 किलो 20 किलो बियाणं तुम्हाला आवश्यक होतं या ठिकाणी. जर आणखी बियाणं जर असतं तर जरा थोडं काकरीतलं 2 ओळीतलं अंतर कमी करता आलं असतं आणि आणखी उतारा वाढला असता. म्हणजे त्यांनी 25 क्विंटलचा अंदाज सांगितला होता,
तिथपर्यंत तुम्हाला जाता आलं असतं, थोडं आणखी बियाणं जर असतं. म्हणजे या गव्हाचं उत्पादन एकरी 25 क्विंटल येणं शक्य आहे. यांनी अंदाज सांगितला की 25 क्विंटल होऊ शकतो, तो अंदाज बरोबर आहे. आणि तुम्ही थोडंसं आता ज्यांना या नंतरच्या हंगामामध्ये पुढच्या वर्षीसाठी पेरणी करायची त्यांनी बियाणाचं प्रमाण वाढविणं आवश्यक आहे, मग त्याला आणखी उतारा वाढेल. तर इतर गव्हाच्या तुलनेत जर आपण विचार केला तर हा गहू अत्यंत परवडेबल आहे. त्यापेक्षा 50% उत्पादन या ठिकाणी जास्त येईल असं वाटतंय. आणि त्यामुळं या शेतकऱ्यांना आता मग या शेतकऱ्यांनी दिलेली माहिती आपण ऐकलेलीच आहे. आणि मग ही माहिती ऐकून अण्णा काय वाटलं तुम्हाला? आता मग हा पुढच्या वर्षी काय निर्णय घ्यावा काय? गहू चांगला आहे. मग आता पुढच्या वर्षी आपल्या भागात हा गहू अनेक ठिकाणी दिसणार. हो, बरेच शेतकरी पेरणार. बरेच शेतकरी आपल्या भागामध्ये घेतील. बियाणं तयार आहे आता इथं. हो, आता बियाणं तर या ठिकाणी तयार आहे, बघण्यात आलाय प्लॉट हे. बघण्यात आलाय. आणि जर रान बी एवढं ही नाही. हो आपण बघू शकतो की रान तर फार मुरमाड जमीन आहे, फार काही काळीची जमीन नाही. आणि ही जर फळची जमीन असते, चांगली जमीन असती, बियाणं आणखी थोडं जास्त या ठिकाणी दिलं असतं, होळीतलं अंतर कमी असतं, तर मला वाटतं 25 क्विंटल ह्याने पार केलं असतं एका एकर मध्ये. आता सुद्धा होतंय. आता सुद्धा 25 क्विंटल होईल असं तुमचं म्हणणं आहे. आणि हो, आपणही तशी अपेक्षा व्यक्त करूयात की या शेतकऱ्याला या ठिकाणी 25 क्विंटलचं उत्पादन येईल असं या ठिकाणचं म्हणणं आहे. आणि हा जर 25 क्विंटल उतारा या ठिकाणी गव्हाला मिळाला आणि याला भाव जर दुप्पट तिप्पट असेल तर नक्कीच हे पीक शेतकऱ्यांना परवडणारं पीक आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा अशा प्रकारचा गोड गहू या भागामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणावर शेतकरी उत्पादन घेत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. न्यूज ऑन महाराष्ट्र वाहिनीवरील पाहत असलेल्या प्रेक्षकांना आज हा नवीन गव्हाचा प्रकार दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी बरेच शेतकरी पाहण्यासाठी आलेले होते. त्याही शेतकऱ्याची मतं आपण जाणून घेतलेली आहेत. जो शेतकरी याचं उत्पादन घेत आहे त्याच्याकडूनही आपण याची सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या भागामध्ये पुढील वर्षी पुढील हंगामामध्ये हा गहू पेरण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. आणि त्यामुळं आपण आणखी अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या आपल्या या न्यूज ऑन महाराष्ट्र वाहिनीवर ॲग्रो ऑन महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण दाखवत असतो. आणि आणखी येणाऱ्या काळामध्ये असेच नवीन नवीन पिकाविषयी आपण माहिती दाखवत राहूयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र. मी रामदास तपसे, ढाकेफळ, तालुका केज, जिल्हा बीड.